महाराष्ट्रामध्ये धर्माचं राजकारण चालेल. जातीचं तर सुरू आहे ना. जातीचं सुरू आहे, कुठे यश मिळतंय? नाही, पण त्यांचं असं म्हणणं म्हणजे जो सध्या ओबीसी वर्सेस मराठा वाद सुरू आहे, त्याला फूस कुठून तरी तुमच्या पक्षाकडनं लावली जाते, असा वारंवार आरोप असं होतो. आहे, मराठ्यांना आंदोलन म्हणजे मराठ्यांना आणि ओबीसी समाजाला आश्वासनं कोणी दिली? आम्ही दिली. शिवाजी महाराजांची शपथ कोणी खाल्ली? आम्ही खाल्ली. मी तर विधानसभेत भाषण केलंय. हं. तुम्ही आरक्षणाचं लालूच दाखवून ह्या दोघांना एकमेकांविरुद्ध भिडवत आहात, कोंबडे झुंजवतात. जे 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 सांगायचं राजकारणात ते स्पष्ट सांगायचं असतील. कदाचित लोकांना माझी भूमिका आवडत नाही हं. की मी स्पष्ट बोलतो, पण असं आहे की तुम्ही सिन्नरचे आहात, मी सिन्नरचा आहे. हं. आता माझा तर गावाची कधी संबंध नाही आला, माझा आहे अजून. पण 12 बलुतेदार आहेत ना आपल्याकडे. जी. नावी आहे, कसाई आहे, लोहार आहे, चांबार आहे, सगळे आहेत ना. त्याच्यातच मराठे पण आहेत. हं. या बहुजन समाज जो एवढे वर्ष एकत्र राहिला गावागावामध्ये, त्याच्यामध्ये कशाला टाकायची? तेच तर म्हणतो ना मी. आरोप असा केला जातो की त्यांना कुठेतरी म्हणजे मनोज जरांगे पाटलांचं जे आंदोलन सुरू आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या किंवा शरद पवारांच्या आशीर्वादाने सुरू आहे, असं वारंवार शरद आरोप केला पवारांचा काय असा आहे की महाराष्ट्रात म्हणजे हत्तीने मुंगी जरी मारली जातो. हं. किंवा मुंगीने हत्ती जरी मारला तर मुंगी पवारांनी सोडली, नाही तर हत्ती पवारांनी सोडला. हं. हं. पवार साहेबांशिवाय तुम्हाला राजकारण जमत नाही. हं. पवार साहेब कशालाही करतील. तुम्हाला राजकीय दृष्ट्या पकडणारे ते, तर त्यांना तुम्ही कसं काही आरोप करता मी त्यांच्यावरती? काय संबंध? नाही, त्यांचं म्हणणं आहे की काही नेते जी आर्थिक रसद दिली जाते, तुमच्या पक्षाचे एक नेते आहेत स्थानिक राजेश टोपे, त्यांच्याकडनं मदत दिली जाते वगैरे वगैरे, अरे हे अशा प्रकारचे अशा प्रकारचे आरोप तुम्ही कधीही करू शकता, कुठेही करू शकता. तथ्य नाही. आरोप करायला काय जातो? असाही एक हा झाला एक आरोप. दुसरा आरोप हाही केला जातो की इतकी वर्षात मग मराठा आरक्षणाचा प्रश्न शरद पवार सोडवू शकले नाही. त्यांची एवढी शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातनं बाहेर पडले हं. 1995 साली. जी. ते नंतर पदत कधी महाराष्ट्रात आलीच नाहीत. हं. हं? जी. आम्ही मराठ्यांना आरक्षण दिलं होतं. हं. नारायण राणे समितीचा अहवाल होता, हं. बरोबर आहे. ते कोर्टात टिकलं नाही. 14ला. आता तेच म्हणतात की आम्हाला टिकणारं आरक्षण द्यायचं आहे. आता आम्ही तर म्हणतो सरकार द्या ना, ते लॉलीपॉप देऊ नका चोखायला. हं. माझं म्हणणं एवढंच आहे की ज्याला द्यायचं त्याला द्या. इथे गुळ लावून फक्त गुळ दिसतोय पण जीभ जात नाहीये, असं नाही करायचं. त्याच्याने समाज संतापतो. हं. समाजाला आशेचं हे लावू नका. म्हणजे ह्याच्यामुळे काय झालं ना साहेब, एक म्हणजे तुम्ही स्वतः ओबीसी समुदायाचं नेतृत्व करता, तुम्ही त्या समाज घटकातून येतात देखील. ओबीसी विरुद्ध मराठा हा कधी नव्हे तो महाराष्ट्रात टोकाला गेलेला वाद बघायला मिळतो. तुम्ही बघितलं बीडमध्ये काय झालं, अक्षरशः गावांमध्ये एकमेकांवरती बहिष्कार टाकणे, एकमेकांना दुकानातून वस्तू घेऊ न देणे. मी तुम्हाला माझं भाषण हं. पाठवून देईन, जी. विधानसभेतलं पहिलं भाषण याच्यावरती. जी. मी कोणाबद्दलही बोललो नाही, मी हेच बोललो की सामाजिक जी चादर आहे आपली, हं. ती सामाजिक चादर फाडतात, अख्खं गाव विभागलं जाईल. तुमचेच एकेकाळचे सहकारी आता ते भले तुमच्या वेगळ्या पक्षात असले, तुमच्याच नावाच्या, ते गावोगावी जाऊन भाषण करतात छगन भुजबळ, आणि त्यांचा आक्रमक हे असतो. ओबीसी त्यांच्या मागे उभे राहत आहेत. अनेक लोक मराठा आरक्षणाच्या विरोधात ओबीसी उपोषण आता सुरू झालेलं आहे. असे माझं तुम्ही एक दुसऱ्याच्या विरोधात कशाला लढतात? हं. तुमचं आरक्षण वेगळं आहे, ह्यांचं आरक्षण वेगळं आहे. हं. 27% आरक्षणाला ते हलूच शकत नाही ना. असं हा प्रश्न खरं तर राज्याचा नाहीच, हा प्रश्न आहे केंद्राचा. हं. तुम्हाला 50% वरती आरक्षण न्यावंच लागेल, आणि त्याच्यासाठी तुम्हाला जातीय जनगणना गरजेची आहे. जातीय जनगणनेवर बीजेपी बोलतंय का? जातीय जनगणना बिहारमध्ये झालं, काय आला रिझल्ट? की 85% बिहार मधली लोक बहुजन आहेत. त्यांना ते दिसू द्यायचं नाहीये. बहुजन समाजाच्या हातातलं मजबूत आहेत, हे जर चित्र तयार झालं तर आपल्याला धोका आहे हे त्यांना माहिती आहे. आमची मागणीच आहे की तुम्ही करा ना एकदा, लोकसंख्येची गणना करा आणि सांगा किती आहेत, कोण आहेत. जिसकी जिसकी म्हणजे जिसकी जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी.
दे दो उनकी भागीदारी. नाही, पण आता म्हणजे तुम्ही आता म्हणता सरकारमध्ये अजित पवार देखील आहेत. म्हणजे अजित